नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आरोग्य क्षेत्रातल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. AIMS नॉर्सेट 10 द्वारे हजारो पदांची भरती जाहीर झाली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी या आकड्यावर नजर टाका. 3,000पेक्षा जास्त. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे आणि म्हणूनच ह्या भरती प्रक्रियेचा प्रत्येक तपशील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही संधी नक्की आहे तरी काय? ही आहे एम्स नॉर्सेट 10. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. ही परीक्षा पास केली की तुम्हाला देशातल्या सर्वोत्तम एम्स संस्थांमध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून नोकरी मिळू शकते. म्हणजे आरोग्य सेवेत एका प्रतिष्ठित सरकारी करिअरचा हा थेट मार्ग आहे. आता आपण ही संपूर्ण भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. यात संधी किती मोठी आहे, कोण अर्ज करू शकतं, निवड कशी होणार, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि अर्ज कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवर आपण सविस्तर बोलणार आहोत. तर पहिला मुद्दा, ही संधी आरोग्य क्षेत्रात इतकी मोठी आणि महत्त्वाची का मानली जाते? चला तेच पाहूया. तर बघा, ही भरती थेट एम्स नवी दिल्ली आयोजित करत आहे. परीक्षेचं नाव आहे नॉर्सेट 10 आणि पद आहे नर्सिंग ऑफिसर, जे ग्रुप बी मध्ये येतं. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे 3,000हून अधिक जागा अपेक्षित आहेत. आणि हो, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करता येणार आहे. चला आता त्या प्रश्नाकडे येऊया जो तुमच्यापैकी अनेकांच्या मनात असेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी नक्की कोण पात्र आहे? इथे पात्रतेसाठी 2 वेगवेगळे मार्ग आहेत. जर तुमच्याकडे नर्सिंगमध्ये BSc पदवी असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही. पण जर तुम्ही GNM डिप्लोमा केला असेल तर मात्र तुम्हाला किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे. हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे, तो नक्की लक्षात घ्या. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास ती 18 ते 30 वर्ष आहे. पण थांबा, इथे वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी सवलतसुद्धा आहे. जसे की SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमच्या प्रवर्गाला लागू होणारी वयोमर्यादा नक्की तपासून घ्या. बरं, पात्रता तर समजली, पण निवड कशी होणार? आता आपण निवड प्रक्रियेचे टप्पे पाहूया, जे की खूपच काटेकोर असणार आहेत. ही निवड प्रक्रिया एकूण 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा आहे प्रिलिम्स परीक्षा, जी ऑनलाईन होईल. त्यात पास झालात की दुसरा टप्पा मेन्स परीक्षा, ती सुद्धा ऑनलाईनच आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये पात्र ठरल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि सगळ्यात शेवटी एक वैद्यकीय तपासणी केली जाईल. चला आता काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर बोलूया. म्हणजे महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार किती मिळणार आहे. हे बघा, या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 मार्च आणि त्यानंतर लगेचच म्हणजे 11 एप्रिलला प्रिलिम्स आणि 30 एप्रिलला मेन्स परीक्षा आहे. याचा अर्थ तयारीसाठी वेळ खूपच कमी आहे, त्यामुळे योग्य नियोजन करणं खूप गरजेचं ठरेल. आता येऊया पगारावर. तर या पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला पे मॅट्रिक्समधील लेव्हल 07 नुसार पगार मिळेल. सरकारी नोकरीमध्ये ही एक खूप चांगली सुरुवात मानली जाते, ज्यामुळे हे करिअर खूपच आकर्षक ठरतं. अर्ज शुल्कामध्ये प्रवर्गानुसार फरक आहे. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी 3,000 रुपये शुल्क आहे, तर SC, ST आणि EWS उमेदवारांसाठी 2,400 रुपये शुल्क आहे आणि दिव्यांग व्यक्तींना या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. इथे खूपच महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जे SC, ST उमेदवार परीक्षेला बसतील त्यांचं अर्ज शुल्क निकाल जाहीर झाल्यावर त्यांना परत केलं जाईल. चला आता आपण ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सरळ आहे. अधिकृत वेबसाईटवर जा, नोंदणी करा, फॉर्म व्यवस्थित भरा, तुमची कागदपत्र अपलोड करा, फी भरा आणि सगळ्यात शेवटी अर्जाची प्रिंट काढून तुमच्याकडे जपून ठेवा. फक्त लक्षात ठेवा, शेवटची तारीख आहे 16 मार्च. तर मित्रांनो, आपण ही भरती काय आहे, कोण अर्ज करू शकतो, प्रक्रिया कशी आहे आणि कधी करायची, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता या सगळ्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे ते पाहूया. थोडक्यात सांगायचं झालं तर ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एक सुवर्ण संधी आहे. एम्स सारख्या प्रतिष्ठित सरकारी संस्थेत तुमचं करिअर सुरू करण्याची ही एक मोठी संधी आहे, जी पुन्हा पुन्हा येत नाही. आणि हाच प्रश्न आता तुमच्या समोर आहे.
ही संधी तुमच्या करिअरचा पुढचा एक महत्त्वाचा अध्याय ठरू शकते का? शेवटी एवढंच सांगेन की जागा भरपूर आहेत, पण स्पर्धाही तितकीच तगडी असणार आहे. त्यामुळे योग्य तयारी आणि वेळेवर केलेला अर्ज हेच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकतं. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी आमची टीम दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करून किंवा या UPI QR कोडद्वारे छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. लक्ष ठेवा, योग्य दिशेने केलेली मेहनत तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमी